ऋषिकेश मोडक ही जोडी पाहायला मिळते. तर गोलंदाज वैभव सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू अवंतर आलाय, व्हाईट बॉल. अवंतरने संघाचं खातं उघडलंय. इथे आडवाटणे चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा येतील. धावफलक 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. अभिनंदन वडकी इंडियन्स आणि अभिनंदन रणजित मोडक सर. एक जबरदस्त खेळी आणि त्यानंतर वडकी इंडियन्स संघाला मिळालेला विजय आपण सर्वांनी पाहिला. मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील वितरित होतोय. इथे डिरेक्ट हिट आणि पंचांकडे मात्र अपील होतंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. डिरेक्ट हिट लाजवाब पाहायला मिळाली. अगदी अनेक सामने आपण पाहिलेत. फलंदाजीच्या जोरावरती विजय होताना आपण पाहिले. अनेक सामने गोलंदाजीच्या जोरावरती विजय होताना आपण पाहिलेत. तर कित्येक सामने अशा प्रकारचे आहेत की जे क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील विजय होताना पाहायला मिळालेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्स या खेळाडूने दाखवून दिलं की क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आणि तदनंतर सामने देखील विजयी करताना जॉन्टी रोड्स हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. हा इतिहास आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण पाहिलाय. क्षेत्ररक्षण देखील क्रिकेटचा एक अविभाज्य घटक नक्कीच पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय आलाय. OUT आउट. फलंदाज असेल बाद. संतोष चव्हाण जबरदस्त हिट करताना पाहायला मिळाले. डिरेक्ट हिट आणि त्यानंतर अनिकेत आंबेकरची खेळी संपुष्टात देखील येताना पाहायला मिळाली. 3 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज वैभव जाधव गोलंदाजीच्या माध्यमातून न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सूरज जाधव या षटकातील 2 चेंडू झालेत, अजून 4 चेंडू उर्वरित आहेत. 10 संघ मालकांनी घेतलेले संघ मालकत्व, त्यानंतर ऑक्शन पद्धतीने झालेली खेळाडूंची निवड आणि मानाचा करंडक वडकी सुपर लीग मैदानावरती आपण पाहतोय. हा चेंडू शरीर भेदक येताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक चेंडू डॉट येत आहेत. निर्धाव चेंडू संघाच्या महागाई लाग लावणार यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. वैभव जाधव हा देखील चेंडू सुरेख, हा देखील चेंडू भन्नाट पाहायला मिळतोय. मैदानाचा सुरलय ताल सापडलाय की काय? कमालीची गोलंदाजी आहे. वैभव जाधव वैभवशाली कामगिरी करतायत. खोलो टाप्या चेंडू समोर खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वाऱ्याच्या वेगात चेंडू अडवलाय. प्रणव त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतील. फेकी सुरेख होती, कलेक्शन थोडंसं खराब, परंतु 2 धावा येतील आणि या 2 धावोबरोबर पहिलं षटक संपलंय. 5 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. वडकी सुपर किंग्स प्रथमतः फलंदाजी करते. मॅजिक ओव्हरचा बॉलर कोण आहे? संतोष चव्हाण आहेत मॅजिक ओव्हरचे गोलंदाज. सार्थक गोलंदाजीच्या माध्यमातून येते. तिथे शॉर्टम पूल केलाय. चेंडू उंच हवेमध्ये, उंची आहे, लांबी कमी पडली आहे. तिथे प्रणव झेल टिपतायत आणि धक्का क्रमांक 2 देखील वडकी सुपर किंग या संघाला नक्कीच बसलेला पाहायला मिळेल. विकेट आली आहे. सूरज स्वस्तात परततोय.
तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. निलेश पाटील न्यू बॅटर दाखल होत आहेत. या खेळाडूने कालच्या दिवसभरामध्ये कालचा दिवस गाजवला होता. अगदी जबरदस्त खेळी निलेश पाटीलची पाहायला मिळाली होती. आज संघ अडचणीत आहे. अडचणीमध्ये तारणहार ठरेल का निलेश पाटील? काल मात्र कातील ठरले होते. इथे आडव्या बाटने फ्लायटेड चेंडू लँड होणार का? परंतु क्षेत्ररक्षण आपलातून क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल धावा वाचवल्या संघासाठी. आणि मित्रांनो, एफर्ट्स आवडले असतील तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. गणेश शेवाळे आपलातून क्षेत्ररक्षण बॅकवर्डवरती सरकले, दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावतील तिथे चेंडूच्या बाटमोर सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि त्यानंतर अगदी आपण पाहूया धावांसाठी धावाधाव होतीये. 3 धावा यशस्वीरित्या येतील. थोडीशी पंचांची काळजी घ्या. धावफलकावरती 10 धावा आहेत. आताशी तिसरा दिवस आहे, हे विसरून चालणार नाही. इथे आडव्या बॅटने आक्रमण आणि याच बरोबर झेल झालाय. ऋषिकेशची खेळी देखील संपुष्टामध्ये. विकेट धक्का क्रमांक 3. इथे आक्रमण आणि याच बरोबर क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा येतील. दोन धावा इथे देखील आहेत. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. सार्थक हा चेंडू इथे सुरेख येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. षटक संपतील मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 12 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. मॅजिक ओव्हर पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजीच्या माध्यमातून संतोष सज्ज होताना पाहायला मिळतील. संतोषला मात्र आमंत्रित केलंय. या षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभारला जाणार प्रश्नचिन्ह आहे. निलेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. मॅजिक ओव्हरचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. फ्रीड गेंद आपल्याला पाहायला मिळेल. निलेश पाटील या अगोदर हिरो ठरले त्या मैदानावरती. आज मात्र संधी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. इथे खोलवर टाप्या चेंडू समोर दिशेने खोदलाय. नो बॉल नो प्लस सनसनीत खणखणीत चौकार. 5 धावा बोनस. धावफलकावरती अगदी आपण नजर टाकूया. धावा आहेत त्या आतापर्यंत 18 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून एकही चेंडू या षटकाचा झाला नाहीये. 6 धावा आल्यात ज्या बोनस स्वरूपात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. 19 धावा. इथे आक्रमण. निलेश पाटील ऑन फायर. वा भाई वा. धडक बेधडक षटकार. छेडन 13 धावा या षटकामध्ये आल्यात. अर्थात 14 धावा आल्या त्या षटकामध्ये.
डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. बाहेरून बोलू नका विनंती आहे. हा ओके झालंय ते करेक्शन झालंय. करेक्शन होतंय. या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा आल्यात. बाउंड्री लाईन ते हातामध्ये घेतली ना प्रेक्षकांनी, ती बाउंड्री लाईन व्यवस्थित करून ठेवा विनंती आहे. वीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील चेंडू पर्यंत, तोपर्यंत अगदी 2 धावा येतील. धावफलकावरती नजर टाकूया. 28 धावा आहेत आणि 16 धावा पूर्ण झाल्यात. इथे आक्रमण समोरच्या दिशेने, हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने 32. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये या षटकामध्ये बॉल हा सीमारेषेच्या प्रेमात पडलाय की काय. अगदी वारंवार सीमारेषेच्या बाहेरून चेंडू आत पाठवला जातोय, परंतु फलंदाज त्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवतात. इथे देखील मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे सार्थक, चांगलं क्षेत्ररक्षक होत आहे. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलकावरती 34. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. इथे आक्रमण आणि याच बरोबर हा चेंडू हवाई जलवा. 6 रन षटकार. पहिला चेंडू वाईट, पहिला चेंडू 1+9, त्यानंतर नो प्लस चौकार, त्यानंतर एक वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर चौकार, 2 आणि षटकार, असे 5 चेंडू झालेत. अर्थात 3 अतिरिक्त आहेत आणि त्यानंतरचे 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. पहिला 1+9, त्यानंतर चौकार +9, त्यानंतर एक वाईट बॉल, त्यानंतर षटकार, षटकाराचा पहिला बॉल, त्यानंतर 2 धावा तो दुसरा बॉल, त्यानंतर चौकार तिसरा, त्यानंतर 2 चौथा आणि त्यानंतर एक षटकार, असे 5 चेंडू झालेत. दोन 2 धावा 2 वेळा आल्यात. बरोबर आहे ना मग. पहिले 3 मी जे अतिरिक्त चेंडू ते सोडून देतो. त्यानंतर एक षटकार आला, त्यानंतर 2, त्यानंतर चौकार, त्यानंतर परत 2 आणि त्यानंतर परत षटकार, असे 5 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर पुन्हा चौकार, त्यानंतर पुन्हा 2 धावा आणि त्यानंतर षटकार, असे 5 चेंडू झालेत. आणि पहिले 3 चेंडू अतिरिक्त आहेत. त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती नो प्लस 1, त्यानंतर नो प्लस चौकार आणि एक वाईट, असे 8 चेंडू तुम्ही टाकले. त्यापैकी 3 बोनस स्वरूपात आहेत, अर्थात एक्स्ट्रा आहेत. चाळीस धाबा आहेत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न.
वेगवान सिंगल. धावफलकावरती जर पाहिलं तर धाबा आहेत त्या 41 प्लस 10 बोनस, अर्थात 51 धाबा धावफलकावरती आहेत. 3 षटकं संपली आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिमचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. तर निलेश पाटील 9 चेंडू 30 धाब्यांची खेळी आहे. जबरदस्त खेळ आहे आपल्या संघासाठी. इथे भन्नाट वेगाचा चेंडू, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. प्रणव आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. प्रणव मोडक इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, झेल एस्टेनच्या पाठीमागे निसटलाय. पडझड जाणवतीये. तोपर्यंत एक धाव डिक्लेअर स्वरूपात आहे. जीवनदान म्हणावं लागेल निलेश पाटीलला, परंतु फ्री हिट विसरून चालणार नाहीये. 53 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ह्या इथे अगदी आपण भन्नाट वेगाचा चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 53 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. गोलंदाज प्रणव. हा चेंडू देखील इथे सुरेख, हा चेंडू देखील इथे लाजवाब. निलेश पाटीलला अक्षरशः उभं केलंय या षटकामध्ये. प्रणव काय गोलंदाजी आहे, अफलातून कामकाज. इथे मात्र आडव्या बॅटने हवाई फायर तर आहे. चेंडू लँड देखील होईल सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींची तळपली तलवार. इथे येतोय षटकार. छेरान षटकाराच्या मदतीने 59 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिमच्या षटकातील अंतिमचे 2 चेंडू बाकी आहेत. 59 धावा आहेत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा पाहायला मिळेल. चेंडू इथे तर डॉट. 15 चेंडू 37 धाव्यांची खेळी निलेश पाटीलची. डबल बॅटला धावाही नाहीयेत आणि विकेटही नाहीये, याची नोंद घ्या. इथे सचिन मोडक क्षेत्ररक्षण करतील. 2 तर आल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता इथे धावचीत स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. विकेट आली आहे. अर्थात शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आहेत. 4 षटकं संपली. धावा बनवल्या गेल्या त्या 61. तर विजयासाठी 24 चेंडू आणि 62 धाव्यांची गरज. 24 चेंडू 62 धावा विजयासाठी गरजेचे आहे. चला सुपर किंग मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सुपर किंग टीम अनिकेत आंबेकर आणि कंपनी. पॉवर प्ले साठी सार्थक शेवाळे असतील.
छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. देह राजाचा प्राणयोग्याचा मूळ कैलासाचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा. जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवरायांना त्रिवाराचं मानाचं वंदन करतो आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा भडकी सुपर लीग स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. शेवटची मॅच शेवटच्या डावाला सुरुवात. इथे आक्रमण होतंय समोरच्या दिशेने. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली झेल टिपलाय. बडी मछली जाल में सचिन मोडक बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन डक विकेटची शिकार. फलंदाज बाद. निलेश पाटील जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळालेत आणि सचिन मोडकच्या रूपाने पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेला पाहायला मिळेल. शून्यावरती पहिली विकेट आली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सार्थक आंबेकर, सूरज जाधव चांगली गोलंदाजी साकारतायत मैदानाच्या आतमध्ये. तर रमेश दैवडे नॉन स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. खुला टप्प्यात चेंडू समोर दिशेने खोदून काढला. क्षेत्ररक्षक मारायच्या वेगात चेंडू पर्यंत येत आहेत. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन आहे. फेकी होती तोपर्यंत 2 धावा. 2 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. आणि काल शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी बाकी होती. गणेश चव्हाण अगदी ऑक्शन मध्ये सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू त्यांच्या समेत कालच चर्चा आपण केली आहे. इथे देखील झेल झालाय. अथर्व झेल टिपताना पाहायला मिळालेत आणि त्यानंतर फलंदाज सार्थकला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट आली आहे. तर न्यू बॅटर संघाचा रेता संघाचा करता धरता संतोष चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2 बाद 2 धावा धाव फलकावरती आहेत. 21 चेंडू 60 अजूनही बनवायचे आहेत. सूरज कमालीचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. फुल टॉच आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणी सनसनी चौकार. 4 रन. चौकाराच्या मदतीने 6 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार. अलॉंग दी कारफीट फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. धावफलकावरती 8 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. लास्ट टू गो. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील. फेकी सुरेख आहे तोपर्यंत 1 धाव. षटक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 2 बाद 9 धावा यशस्वी षटक सूरज जाधवचं पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 शिवम गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. बॅटने चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे सूरज जाधव चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 11. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 चेंडू. आता मात्र 51 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. इथे आडवा बॅटने पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये सूरज चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. 1 सिंगल. धावफलकावरती 12 म्हटलं की राष्ट्रीय युवक दिवस स्वामी विवेकानंदांची जयंती
12 म्हटलं की ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊंची जयंती. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक येथील चेंडू पर्यंत 2 धावा आहेत. अगदी 12 जानेवारीला सिंदखेड राजा मराठवाड्यामध्ये झालेला जन्म एका वीर मातेचा आणि त्यानंतर स्वराज्याचं बाळकडू. 14 धावा आहे 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुरंदरच्या पोटी एक धुरंधर जन्माला आला, छत्रपती शंभूराजे जयंती. इथे क्षेत्ररक्षण खराब, मिसफील्ड होतीये, झेल निसटलाय. तोपर्यंत 2 धावा आहेत. 16 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचा खेळ. 14 चेंडू आणि 46 समीकरण. इथे देखील बॅट चालकीची एज होती, परंतु ऋषीच्या माध्यमातून चूक होती. चेंडू डॉट आलाय. 16 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. याची देही याची डोळा. धावफलकावरती धावा आहेत 16 आणि आपण पाहतोय वडकी सुपर लीग या स्पर्धेचा 16. 2 षटकं संपली, 16 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू 46 धावा विजयासाठी गरजेच्या. समर्थ शेवाळे मला मात्र आमंत्रित केलं जाईल गोलंदाजीसाठी. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. समर्थ चला गोलंदाजीच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी अगोदरच्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि अवघ्या 7 धावा गोलंदाज शिवम खर्च करताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी समर्थ शेवाळे. मॅजिक ओव्हर, पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायचंय. इथे 16 धाब्यांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू बॅटने शिवम मोडक चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. तिथे अगदी आपण पाहूया घरट सोडलंय आणि घरट्यामध्ये झालेली चोरी पाहायला मिळाली आहे. फलंदाज होईल बाद. विकेट. रमेश दहिवडेला परतावं लागेल, तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मयूर गाडे न्यू बॅटर दाखल होत आहेत. इथे आडवा बॅटने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत 2 धावा 2 धावसंख्येच्या मदतीने 18 धावसंख्येवरती धावफलक. 10 चेंडू आणि 44 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. तर पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये फक्त 2 चेंडूंमध्ये 2 धावा आल्यात. धावांचा पाऊस पाडावा लागेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल. या सिंगल बरोबर धावफलक 19 या अंकावरती जाऊन पोहोचलंय 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्थात अजूनही 9 चेंडू 43. 9 चेंडू 43 धावा विजयाचं समीकरण. इथे आक्रमण समोरच्या दिशेने हवाई तडाखा. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. शारण चौकार. चौकाराच्या मदतीने 23. 4 चेंडूंमध्ये 7 आल्यात. आता 2 चेंडूंमध्ये 9 बनवायचे आहेत. गोलंदाज सज्ज आहेत समर्थ. इथे शरीर भेदक मारा डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि विजयासाठी 39 धाब्यांची गरज. तर एका चेंडूमध्ये 9 धावा लागतायत 16 धाब्यांचं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर. मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिक गोलंदाजी पाहायला मिळते समर्थ. इथे देखील हलक्याच्या त्याने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. वेगवान सिंगल. अर्थात या षटकामध्ये 8 धावा आल्यात. 4 धाब्यांची पेनल्टी असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. तर 6 चेंडूंमध्ये 34 धावा आता मात्र विजयासाठी गरजेच्या आहेत.
अनिकेत आंबेकर शेवटचा आणि अंतिमचा षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत. तोडाफोडा राज्य करा, अब नहीं चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. आक्रमण होणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज आहेत. अनिकेत फुलटॉस स्वरूपाचा चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 34 धावा आहेत. शेवटचे 5 चेंडू 28 धाव्यांची गरज विजयासाठी. कशासाठी रिव्ह्यू आहे सर? भीमर चेंडू आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, अर्थात इथे चांगला चेंडू पाहायला मिळालाय. 5 चेंडू आणि 28 धावा समीकरण पाहायला मिळत आहे. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील उंच हवेमध्ये चेंडू आहे, उंची आहे, तिथे लांबी कमी पडली. शिवम चेंडूच्या खाली झेल झालाय. मयूरला देखील परतावं लागेल. विकेटचं होईल पतन. शेवटचे 4 चेंडू आणि 25 धावा. आता मात्र समीकरण. माफ करा, शेवटचे 4 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 28 धावा विजयासाठी गरजेचे आहेत. इथे समोदिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत फॉलो थ्रू मध्ये चेंडू गोलंदाज अडवत आहेत. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू आणि 28 धावा. इथे 11 बाण पुढे सरसावत झेल झालाय आणि फलंदाज देखील होतोय बाद. विकेटचं होईल पतन. दोन चेंडू 28 धाव्यांची गरज. इथे आक्रमण आहे. इथे देखील झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. सहा बाद 34 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू उर्वरित आहे. परंतु घोरपडीची पकड वडके सुपर किंग संघाची या मॅच वरती पाहायला मिळेल. इथे अगदी आपण पाहूया यष्ट्या उद्ध्वस्त होतील आणि याच सर विकेट आहे ना, फलंदाज असेल बाद. आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली आहे. अनिकेत आंबेकर, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय अनिकेत आंबेकर. या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक त्याची पाहायला मिळाली आहे. अनिकेत आंबेकर या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय.
परंतु अनिकेतने कळवलंय की ती ट्रॉफी सूरज जाधवला या ठिकाणी समर्पित करायची आहे. सूरज या. आदरणीय पप्पूदादा चौधरी, गणेशजी मोडक यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देतोय. त्याचप्रमाणे अभिषेक चला. आकर्षक अशी ट्रॉफी आणि मेडल देऊन आपण या ठिकाणी गौरवित करतोय. सूरज जाधव चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर सामन्याचे हिरो देखील ठरलेत. 3 विकेट. सूरज आहेत आपल्या समोर. सूरज या. जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. सूरज, काय सांगशाल टीमच्या परफॉर्मन्स बद्दल आणि पहिल्या ओव्हरमध्ये जी 3 विकेट घेतल्या त्या विकेट बद्दल काय सांगशाल? काय ना, फक्त आम्हाला सोनू मोडकचं फक्त त्यांचं विकेट घ्यायची होती, फक्त बाकी नव्हते काय. या स्पर्धेचं आयोजन झालंय वडकी सुपर लीग आपण पाहतोय. या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबद्दल काय सांगशाल? कारण मानाची क्रीडा स्पर्धा पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि मॅजिक ओव्हर मध्ये काही डिप्रेशन असतं का? हो, असतं ना. मॅजिक ओव्हरचं डिप्रेशन असतं ना. विचार करून खेळावं लागतं, विचार करून करावं लागतं सगळं. आणि स्पर्धेचं केलंय ते नियोजन खूप सुंदर केलेलं आहे. धन्यवाद. सूरज होते आपल्या समवेत, मॅन ऑफ द मॅच ठरलेत आणि 3ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. सूरज जाधव, धन्यवाद सूरज. धन्यवाद मान्यवरांचं देखील असेल. आणि आजचा दिवस क्रमांक 3 वडकी सुपर लीग या मानाच्या स्पर्धेचा यशस्वीरित्या संपन्न झालाय. उद्या ठीक 7:30 वाजता रिपोर्टिंग, 8 वाजता पहिला चेंडू पडेल. याची नोंद सर्व संघांनी घ्या आणि भेटूया उद्याच्या 4थ्या दिवसामध्ये. तोपर्यंत आयोजकांच्या सूचनेनुसार आजचा दिवस क्रमांक 3 संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. शुभरात्री. जय क्रिकेट, जय शिवराय. थँक्यू सो मच.